मला वाटलेलं हा स्पेस थोडा जास्त मोठा होतोय की काय. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. घर तर डेकोरेट करतेच आहे आणि काही दिवस जोपर्यंत हाऊस टूरचा व्हिडिओ तुम्हाला येत नाही तोपर्यंत जे घरात मी चेंजेस करत आहे, काय काय घरामध्ये मी व्यवस्थित लावत आहे, ॲमेझॉनवरून कोणत्या कोणत्या गोष्टी मागवलेल्या आहेत किंवा अजून काय काय आहे ते सगळं मी दाखवणार आहे. आणि एकदम ह्या महिन्याच्या एंडिंगला तुम्हाला माझी होम टूर देईन. मी काही गोष्टी ॲमेझॉनवरून मागवल्या त्या हळूहळू येतात. मुंबईला जाण्याच्या आधी मी त्या मागवल्या होत्या आणि मुंबईवरून आल्यानंतर त्या कालपासून यायला सुरुवात झाली, काल की परवापासून यायला सुरुवात झाली. त्या हळूहळू मी दाखवल्या. आणि माझं असं आहे की ह्या महिन्याच्या अखेरीपर्यंत ती होम टूर तुम्हाला द्यावी, ज्याच्यामध्ये माझं हे स्वप्नातलं जे घर आहे त्याच्यात मी काय काय चेंजेस केले आहेत. कारण ही जर्नी घरापासूनच स्टार्ट झालेली. पहिले तर म्हणजे माझं चाळीतलं घर होतं मुंबईचं, त्या घराने मला ओळख दिली. नाव हाऊस क्वीन पडलं, घरची राणी. आणि त्यानंतर घरची राणी घरातच असते, जास्त बाहेर नसतेच. तर मग बाकी सगळं तर मी तुमच्याशी शेअर करत आलेलीच आहे. आणि आता पण जे चेंजेस होतात ते तर सांगितले. मग बऱ्यापैकी मोठ्या गोष्टी ज्या होत्या, ज्या सिक्युरिटीच्या बाबतीतल्या, जसं की म्हटलं घर बिग बॉसच बनलेलं आहे आता, त्या गोष्टी झाल्या. मोठ्या मोठ्या गोष्टी, पाण्याचा हा प्रश्न किंवा बाकी सगळ्या गोष्टी करून घेतल्या. त्यानंतर आता जे आहे तर घर सजावट. आता मला बाल्कनी सजावट करायची होती, बाल्कनीची खूप छान अशी. पण मॉस्किटो जो डोअर आहे तो लागायची वाट बघत होती. त्याला 1 महिना लागला बरोबर लागायला, पण फायनली ते लागलं. त्यानंतर मग आता म्हटलं सुरुवात करूयात. त्यात एक गोष्ट आता जी मागवली, मी खूप सर्च करते. तुम्हाला सांगते, जसं घराची वास्तुशांती झाली त्याच्यानंतर मी खूप सगळ्या गोष्टी सर्च करत राहिले की नेमकं काय काय आपल्याला हवं आहे. एक तर बाथरूमचं पण जे आहे ना, तर त्यातल्या पण काही गोष्टी मला चेंजेस करायचं होतं. बाथरूमच्या पूर्ण टाईल्स ज्या होत्या त्या, पण भरपूर अजून वेळ गेला असता, म्हणून म्हटलं राहू देत आता. तशाही आहेत म्हटलं चांगल्या हे, म्हणून मग तिथे काही एवढं काही शूट वेट कुठलं होत नाही, त्यामुळे काही नाही एवढं टेन्शन. तर मग बाल्कनीतलं आता मी जी गोष्ट छान मागवली बाल्कनीत तर ती मी दाखवते. हे आता तुम्हाला माहिती आहे, हे त्या दिवशी मी कलर करून घेतलं होतं. मी थोडं हळू बोलते कारण इकडं अजून बिल्डिंग आहेत, इकडं घरं आहेत आणि त्यांना असं वाटायला ही काय करायला लागले. इथे मी प्लांट्स ठेवले होते, पण मला वाटत नाही की इथे ठेवून उपयोग आहे. इथे दुसरं काहीतरी ठेवायचं आहे, त्याही गोष्टी हळूहळू येतीलच. आणि इथे काय ठेवायचं असा माझा प्रश्न पडलेला आणि त्याच्यासाठी मी हे मागवलेलं आहे. केलं मी साईडला, तुम्हाला व्हिडिओ दिसत केलेल्याचा त्या मापानंच आहे असं मला वाटतं. पण आता बघू त्या मापानं आहे की नाही, ते तिथं मी ठेवणार आहे. चलो. मला वाटलेलं हा स्पेस थोडा जास्त मोठा होतोय की काय, म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी पडतोय की काय असं वाटलेलं, पण प्रॉपर मावलेला आहे. अजून गोष्टी यायच्या त्याच्यावरच्या ते हळूहळू आल्या की दाखवेन. पण तुर्तास हे मला आवडलेलं आहे. इथे काही गोष्टी मी ठरवल्यात, त्या आल्यानंतर मग हे कंप्लीट आपलं दिसून जाईल. पण हळूहळू याचा मी कवर होतं. आणि ही एक चेअर मी मागवली होती इकडच्या साईडला राहू देत म्हणून बाल्कनीमध्ये, याचं पण अजून आहे डोक्यात. पण सगळ्या वस्तू लवकर येत नाही तिथे, एक तर हा प्रॉब्लेम आहे. आणि हे इथं काय झालं आहे, हे बरोबर आहे एवढं, पण इथे थोडासा गॅप झाला आहे इथे. मग तिथे आता काय करायचं काही समजत नाही. आता सचिन आल्यानंतर बघते की नेमकं तिथं काय करता येईल. थोडासाच गॅप आहे, कारण तिरकस थोडंसं झाल्यामुळे ना तो इश्यू झाला आहे. एवढाच इथपर्यंत परफेक्ट आहे आणि इथून थोडंसं असं गॅप आहे. ते बघायला पाहिजेत, आता मला काहीतरी करायला पाहिजेत. जस्ट आता भांडी घासली आणि इथे येऊन थांबले. म्हणजे ज्या ताई जेवण करायला येतात त्या म्हणतात मला की तुम्ही ठेवत जा भांडी गोळा करून युटिलिटीमध्ये ठेवत जा. पण माझं असं आहे की संध्याकाळी मला किचन क्लीनच पाहिजेत, ओटा क्लीन पाहिजेत. कारण सकाळी उठल्यानंतर भलेही ती भांडी युटिलिटीमध्ये बाहेर असतील, पण नाही होत ते मला. मी ह्या आधीसुद्धा ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर केलेलंच आहे. मला 2-3 ब्लॉगमध्ये कंटिन्युअसली माझ्या कानातले जे झुमके आहेत सोन्याचे आणि त्याची जी वेल आहे त्याच्याबद्दल डिझाईन विचारते मी, परत एकदा दाखवते. कारण
काहींनी म्हटले की त्यांना ते करून घ्यायचं आहे म्हणून. तो ती डिझाईन मी आता तुम्हाला दाखवते. म्हणजे सगळ्यांच्याकडेच ती डिझाईन जाईल. आणि येस, मी मुंबईला गेले होते तेव्हा जे शॉपिंग केली त्यातला हा जो ड्रेस आहे तो घातला आहे. जरा मला असं वाटायला लागलं की ओ कोणता हवा आहे बाळ, घे इकडे घेऊन जाईल. अरे ड्रॉइंग काढत बसले. हां आले आले घेऊन आले. तर एक मोबाईल त्याला स्कूलमधलं काय काय त्याचं येतं त्याच्याकडे, तर ते देऊन येते पहिले. दोघं आजोबा आणि नातू बसलेत आपले निवांत. बाबांना त्यांची टीव्ही लावून दे. चल चल बघूया बघूया. सुभाषचंद्र बोस छान काढलंस की विदाउट. हां ठीक आहे, पण छान काढलंस. काहीतरी कोट लिहि ना इथं छान सुभाषचंद्र बोस यांचं असं. एवढंच नाहीये, मग अजून आहे. मोठं काढायचं. मग आता ते पूर्ण करत बसणार आहेस? जास्त नाही, एवढंच आहे. ठीक आहे कर. मग बाबांना त्यांचं लावून दे ना काहीतरी, मग तुझ्यासोबत बसतात इथं. लावून दे त्यांचं मराठी लावून दे. अरे लावून बसतो. ते शॉर्ट व्हिडिओ बाबांना बघायचं असतं मराठी, मग ते त्याला म्हणते की त्यांच्या रूममध्ये मराठी त्याला लावून दे. आता मी म्हटलं की बाबा तिथं बसतात टी बघून, कारण आता फारसा अजून वेळ झालेला नाही. किती वाजलेत नाही ते, अरे 8 वाजलेले आहेत फक्त. आणि जेवण तर आवरलंच, त्यांचं पण आवरलं जेवण सगळ्यांचं. मी बरोबर 6 वाजता जेवले आज आणि त्याच्यामुळेच वजन कमी होते. आणि हा डायटिशियनचं मी सांगायचं होतं तुम्हाला. खूप जणी विचारते डायटिशियन कोण आहे, तर त्याचे डिटेल्स मी आता आठवणीने तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये पिन करून देते. म्हणजे पोटभर जेवूनसुद्धा वजन कमी करता येतं. फक्त काही ट्रिक आहेत त्या तुम्ही तिच्याशी बोलून ठरवू शकता. प्रत्येकीचं डाएट वेगवेगळं देते ती. माझ्या डाएटमध्ये मोस्टली छान त्यानं काय म्हणते त्याला बदाम वगैरे दिलेले आहेत भिजवलेले. त्याच्यानंतर ग्रीन टीचं आहे. त्यानंतर अजून काय मूग डाळ चिला पण आहे. त्याच्यामध्ये फ्रूट्सचं सॅलॅड, भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मी खाऊ शकते. म्हणजे स्ट्रिक्ट डाएट नाही आहे ते. आणि मेन जेवणाच्या वेळा ज्या वेळेवर पाळल्या सगळ्या गोष्टी होतात. आता बघू अनेक महिने, मी आता दररोज वजन चेक करत नाही, आता महिन्याभराने परत चेक करणार. बघू किती होते ते होते. तर ते कानातले मी दाखवते आता. ती ही आहे, ही अशी आहे आणि ही कानाच्या मागून जेव्हा आपण लावतो तर हे असं आहे. आणि त्यासोबतच झुमके जे आहेत ते सिंपल एकदम असे आहेत. का भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांचे चित्र आरवने काढले. आणि बेड कमी कॅनव्हासच झाले ते सगळं. रंगवतो बेड पण रंगवतोस का बघ त्या बेडशीटवरती? हां चालते. फुलं बिलं काढते ब्ल्यू कलरची त्या कोरल पिंकवाल्या बेडशीटवरती. ऐकलास काय आरव? चालते. हलवू नको जा. मी कुठं हलवा लागले? बेड हलतोय तरी काय उगच. तिथं पप्पा काय करायला लागत बस स्क्रीनवरती आपलं आपणीच. चोवीस आरे असतात एक अशोक चक्राला. किती किती 24 काढलास ना? 24 पाहिजे. करेक्ट. आपण घर आवरताना कपाटाकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष करतो. पण खरं सांगायचं तर कपाट ऑर्गनाईज करणं म्हणजे फक्त कपडे नीट लावणं नाही,
तर आपल्या मनालाही थोडंसं ऑर्गनाईज करणं आहे. म्हणूनच मी रात्रीच्या वेळी म्हटलं निवांत हे सगळं करते. जेव्हा आपण कपाट उघडतो आणि सगळे कपडे व्यवस्थित नीट फोल्ड केलेले रंगानुसार आणि प्रकारानुसार लावलेले दिसतात ना, तेव्हा एक वेगळंच समाधान मिळतं. डोक्यात चाललेली गडबड जणू थोडी कमी झाल्यासारखी वाटते. कारण आपल्या आजूबाजूची अव्यवस्था अनेकदा आपल्या मनावरही परिणाम करत असते. कपाट अस्ताव्यस्त असेल तर कपडे शोधताना चिडचिड होते, वेळ जातो आणि दिवसाची सुरुवातच थोड्या गोंधळाने होते. पण तेच कपाट नीटनेटके असेल तर एखादा ड्रेस शोधायला अजिबात वेळ लागत नाही आणि सगळं आपल्या नियंत्रणात असल्यासारखं वाटतं. कपाट आवरताना आपल्याला किती कपडे आपण वापरतो आणि किती फक्त तसेच ठेवून दिले आहेत हेही लक्षात येतं. काही कपडे आपल्याला खरंच गरजेचे नसतात, काही वापरात नसतात आणि काही फक्त आठवणी म्हणून ठेवलेले असतात. अशा वेळी न वापरणाऱ्या गोष्टी बाजूला काढणं म्हणजे आपल्या जागेसोबत आपल्या मनातली गर्दीही कमी करणं. आणि सगळ्यात छान गोष्ट, कपाट आवरून झाल्यावर मिळणारं समाधान. वाह, खूप मस्त वाटतं. आपण स्वतःसाठी काहीतरी केलं आहे आणि आपली जागा सुंदर केली आहे आणि आपलं आयुष्य थोडंसं अधिक व्यवस्थित केलं आहे, अशी एक छोटीशी पण सुंदर भावना मनात निर्माण होते. म्हणून घर आवरताना फक्त हॉल, किचन किंवा बेडरूमच नाही, कधीकधी आपलं कपाटही आवरावं लागतं. कारण कपाट ऑर्गनाईज केल्यावर फक्त कपडे व्यवस्थित होत नाहीत, कधीकधी आपले विचारही थोडे व्यवस्थित होतात. आणि म्हणूनच मी 2-3 महिन्यातून एकदा कपाट असं नीट ऑर्गनाईज करते. नवीन घरात हे कपाट आवरताना खूप गोष्टी मला सापडतात. आता ह्या गोष्टी मी अशाच ठेवल्या होत्या. हे एक सुंदर असं मला गिफ्ट मिळालं होतं, जे मी तुम्हाला दाखवते, ज्याच्यामध्ये LED मिररसुद्धा आहे. म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये जाताना कुठेही आपल्याला मिररची गरज नाही, आपण बघून छान मेकअप करू शकतो किंवा कुठल्याही गोष्टी आपण इथे व्यवस्थित ह्या मेकअप बॉक्समध्ये ठेवू शकतो. हे ऑनलाईनही असेल असं मला वाटतं. शोधून मी याची लिंक तुम्हाला टॅग करून देईन, तुम्ही तिथून परचेस करू शकता. खूप सुंदर आहे. 2 मिरर आहेत, कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आणि ही पिंक कलरची बॅग अशी आहे, मेकअप बॅग, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी राहू शकतात आणि मला ही गरजेची होती आणि ती गिफ्ट म्हणून मिळाली. सो थोडंफार आता कपाट ऑर्गनाईज केलं आहे आणि थकायलाही खूप झालेलं आहे मला आता. खरं सांगू, आत्ता 11:15 वाजले तरी मला जाम झोप आले. मगाचपासून व्यवस्थित करून एवढाच एक कपा लावला आहे आणि इथलं सगळं रिकामी केलं आहे. कारण त्या दिवशी आम्ही तसंच सगळं भरलेलं आणि खूप विचार करून लावावं लागायला लागलं सगळं. म्हणजे नंतर परत मला काढायला नको, प्रॉपर सगळं लागावं म्हणून. कारण काही ऑर्गनायझेशन अमेझॉनचे अजून यायचेच बाकी आहेत. मला त्यांना एक डोकं फिरलं आहे की लवकर लवकर येत नाही आहे. इथं हा छोटासाच कप्पा होता ना, तर इथं मी टॉवेल्स आणि जे बाथरूम आहे ते थोडं गोल करून ठेवलं. इथं बाकी छोटे टॉवेल ठेवलेत आणि इथं खाली एक कप्पा होता ना, तर हे ऑर्गनायझर जे मागवलेले ना, तर त्याच्यामध्ये हे गोष्टी ज्या आहेत एक्स्ट्राच्या त्या ठेवल्या. त्याच्या बॅक साईडला जागा आहे, तिथं जे प्रमोशनला आलेले प्रोडक्ट असतात तर ते ठेवलेत. हे पण हे हेअर टूल्स आहेत सगळे, जे हार्डली मी वापरते. ड्रायर हा छान आहे. एकटीने मला विचारले की ड्रायर सांग, तर हा जवळजवळ गेली 1.5 वर्ष मी अगारोचा ड्रायर वापरते. खूप मस्त आहे, म्हणजे खूपच छान आहे. जास्त कधी म्हणजे माझे हेअरना एवढा प्रॉब्लेम झालेला नाही, केसांना चांगलं चाललं आहे आणि हा खूप मस्त आहे. पण ह्याची लिंक आता म्हणजे सेम असा नाही आहे अवेलेबल. मी 2-3 वेळा चेक केलं, पण तरी पण एकदा बघते आणि असेल तर मग टॅग करून देते प्रोडक्ट. इथे पण काही एक्स्ट्राचे जे ते सगळे ठेवलेत, म्हणजे कधी यूजच होणार नाहीत, हे कधी कधी यूज होतात असं ठेवलं. इथं अजून जागा आहे, ते कर्लर आणि स्ट्रेटनर आहे ते पण ठेवायचं आहे. इथलं सगळं आवरायचं आहे मला अजून. हे आता उद्या बघणार, मला ताकद नाही आता. एवढंच ठेवलं आहे. हे पण बँगल्सचं पण अजून करायचं आहे. तर एकटीने मला म्हटलेलं की तू ड्रेसिंग टेबलमध्ये, म्हणजे इथे जो ड्रेसिंग टेबल आहे तर ह्याला तू जास्त जागा नाही केलीस. तर त्याचं रिझन होतं, कारण हे अख्खं कपाटच त्याच्यासाठी आहे, ज्याच्यामध्ये हे 2 कप्पे दिलेले आहेत, हे 2 कप्पे दिलेले आहेत. हे काय नाही, कारण एवढ्यात बरोबर मावतं. तरी पण माझं ह्या 2 कप्प्यामध्ये सगळं मावलेलं आहे सामान. आणि इथं हे असं ठेवलं आहे. आज मी व्यवस्थित हे ठेवलं की हे आता असंच राहणार आहे. आणि इथे मग रेग्युलर वापरातले काही गोष्टी आहेत. ते हे सिरम आहेत, काही 2 सिरम आहेत. एक विशकेअरचं आहे, हे स्ट्रिक्सचं एक आहे. दोन्ही पण वापरते मी, एक अल्टरनेटिव्ह करून. दोन्हीमध्ये पण सेमच आहेत सगळे हे. बाकी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या एवढं इथे हे म्हणजे भरलेलं ना सगळे. आता सगळं काढलं आहे आणि रात्रीच्या वेळी करत बसले मी कामे. बाकीचं आता उद्या होणार, कारण मला आता खूप कंटाळा आला. आणि ही एक कस्टमाइज धनश्री सचिन पवार, माझ्या रूमची चावी. तर आता पार झोप आली. बघा इथे सगळा कचरा पडला आहे पूर्ण, इथं पण कचरा पडला आहे.
आता ताकद नाही. आता बास झालं, अजिबात ताकद नाही, मला झोप खूप आली आता. तर मग हळूहळू पूर्ण आवरेन, कारण हे प्रॉपर टूर मला द्यायचे नाही, ऑर्गनायझर झाल्याशिवाय ते होऊच शकत नाही असं झालं. तर मग निवांत टूर देते. आता झोपायचा वेळ झाला, 11:30 वाजत आले. मी 11ला म्हणजे झोपते, माझी बॅटरी संपते 11ला म्हणजे. आता 11:30 वाजत आले. पाय धुते आणि शांत झोपून देते. होप सो की आजचा व्हिडिओ आवडला असेल. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, हाईप देखील करा. आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. चलो बाय बाय.